जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहोत आषाढी वारी सोहळ्याच्या तयारीविषयी आणि या संदर्भात अधिक माहिती देण्याकरता आपल्यासोबत आलेले आहेत जय महाराष्ट्र कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरे। जयकुमारजी, स्वागत जय महाराष्ट्रामध्ये। सर्वप्रथम दुहेरी जबाबदारी तुमच्याकडे आहे की आत्तापर्यंत वारीचा सगळा सोहळा जो आहे ग्रामविकास खात्याकडनं त्या जिल्ह्यातनं काय काय सुरू असतो, सोहळा कसा पुढे जातो त्याची तयारी होते आणि आता पालकमंत्री म्हणून तुम्ही सोलापूरची जबाबदारी पार पडताय, तयारी विशेष कशी केली यावेळेला? नाही, मुळातच सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एक जबाबदारी आहे आणि राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून एक जबाबदारी आहे। मला वाटते हा संगम कधीतरी येत असेल, माहिती नाही पूर्वी कधी आला। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली। पण त्यात आनंद मला या गोष्टीचा आहे की मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ती विठुरायाची नगरी आहे। अक्कलकोट स्वामींचं स्थान त्या ठिकाणी आहे, सिद्धेश्वराचे स्थान तिथं आहे। त्यामुळं एक मोठी जबाबदारी या निमित्तानं आहे आणि खास करून आषाढी वारीच्या निमित्तानं आपण बघतो की लाखो भाविक, लाखो वारकरी पंढरपूर शहरामध्ये येतात आणि पालखीसोबत पायी चालतात आणि त्या पालखीची सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत पालखीचा विसावा असेल, पालखीचा मुक्काम असेल, पालखीचे जात असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत या संदर्भात सगळ्याच पद्धतीची तयारी त्या ठिकाणी करणं अपेक्षित असतं। सुरक्षेची तयारी, मुक्कामात असताना तिथं शौचालयापासून आरोग्यापासून या सगळ्या तयारी करणं अपेक्षित असतं। खास करून यावर्षी असं झालं की अचानक पडलेला खूप मोठा पाऊस आणि त्यामुळं पालखी तळाने पर्यायी वाहतुकीचे जे रस्ते होते त्याचं झालेलं नुकसान, पालखी तळाचं झालेलं नुकसान, त्याचाही दुरुस्तीचा मोठा टास्क होता समोर, तोही आम्ही आता बऱ्यापैकी पार केलेला आहे। आणि हे सगळं करत असताना पंढरपूर शहरावर जो येणारा प्रेशर आहे, लाखोनं वारकरी त्या ठिकाणी येतात, त्यावेळी वाहतुकीचा प्रश्न तो यावेळी आम्ही जबाबदारीनं अगदी सगळे अतिक्रमण काढण्यापासून, वाहतुकीची व्यवस्था व्यवस्थित करण्यापासून, VIP दर्शन, सगळ्यात पहिल्यांदा विषय केला की आम्ही VIP दर्शन यावेळी बंद केलेलं आहे आणि त्या दर्शनासोबतच मंदिराचा जो परिसर आहे त्या अख्ख्या परिसरामध्ये व्हेकल बंद केलं आहे, VIP मुवमेंट सुद्धा बंद केलेली आहे। बरं, त्यामुळे तो परिसर असा जो आहे तो भाविकांसाठी खुला राहील, वारकऱ्यांसाठी खुला राहील आणि एक चांगल्या पद्धतीनं त्यांना दर्शन घेता येईल। कारण एक VIP आला की त्याच्यासोबत 100-200 माणसं येणार आणि त्यामुळे बऱ्याचदा जे भक्त आहेत, जे दर्शनासाठी रांगेत उभे राहतात, त्यांची चिडचिड होते आणि तासनतास त्यांना रांगेत उभं राहायला लागतं, ते यावेळी आपण कमी केलं। आणखीन एक विषय की यावेळी टोकन दर्शनाचा एक अभिनव प्रयोग माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार देवस्थान समितीनं तो केलेला आहे आणि आता तासनतास जो दर्शन रांगेत थांबायला लागत होतं ते टोकन कुठल्या वेळेसाठी दिलेलं आहे आणि त्या वेळात आपल्याला तिथं पोहोचता येईल आणि त्या वेळेत आपल्याला दर्शन घेता येईल। ही व्यवस्था आषाढी वारीच्या दिवशी पण असेल की त्याला आपण फक्त काही अपवाद? आपण सुरुवात केलेली आहे, आता शेवटी ती व्यवस्था लावायला थोडा वेळ जाईल, आपण सुरुवात केलेली आहे आणि ती सुरुवात मला वाटतं खूप चांगली झालेली आहे। म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी अख्ख्या वारीच्या याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून तशा सूचना आम्हालाही आहेत, प्रशासनाला आहेत, मंदिर समितीसोबत त्यांची चर्चा असते आणि वारी आनंदानं उत्साहानं झाली पाहिजे आणि वारीत कुठलीही कमतरता भासली नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांची आहे आणि त्या अनुषंगाने तयारी चालू आहे। बिलकुल, त्याच्यात दर्शन रांगेचा तुम्ही मुद्दा आत्ता उपस्थित केला म्हणून विचारतो की मुख्य मंदिरापासून दर्शन रांग जी लांबत जाते ती गोपाळपूरपर्यंत 2 किलोमीटर 3 किलोमीटर अशा पद्धतीने जाते। पावसाचे दिवस आहेत, बऱ्याच ठिकाणी शेड मारायला लागतं, काही ठिकाणी पाणी साचतं, तर त्या तक्रारी वारकऱ्यांच्या येऊ नयेत म्हणून तिथली व्यवस्था ती आढावा आणि ती पाहणी कशी केली आपण? पण यावर्षी आपण जो दर्शन रांग आहे त्याचं कम्प्लीट कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, पाणी तिथं साठणार नाही याची व्यवस्था केलेली आहे आणि आपण शेड पण यावर्षी खूप मोठं केलेलं आहे की आलेल्या सगळ्या भाविकांना पावसाचा त्रास होणार नाही आणि रांगेत राहून दर्शन पण व्यवस्थित होईल। आणि हे जेव्हा वेटिंगला लोक हे वारकरी किंवा भक्त बसतील, दर्शनाला आलेले लोक बसतील,
त्यांच्या चहा नाश्त्याची, बाकी शौचालयाची, वेळ पडलं तर जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी मंदिर समितीनं केलेली आहे का दानशूर व्यक्तीनं केलेली आहे. पण आपण खूप सुंदर असं नियोजन यावेळी त्याचं केलेलं आहे की भाविक भक्तांना वेळेत आणि चांगलं दर्शन व्हावं आणि दर्शनाच्या रांगेत असताना त्यांना त्रास होऊ नये. आणि खास करून आरोग्याची एखाद्या डॉक्टरची आवश्यकता भासली तरी सुद्धा आपण ती व्यवस्था केलेली आहे वेळेवर. त्यामुळे या सगळ्या व्यवस्था आपण केलेल्या आहेत. त्यामुळे मागच्या वर्षी जे अनुभव आले, ज्या अडचणी आल्या, त्या अडचणीवर मात करून यावर्षी वारी उत्तम व्हावी अशा पद्धतीचं नियोजन यावर्षी केलं आहे. बिलकुल. एक मुद्दा की वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातला खूप मोठा संप्रदाय आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, ह्या दोन्हीचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत किती वाटा आहे असं तुम्हाला वाटतं? कारण संप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्राच्या प्रत्येक संस्कृतीवरती आहे. प्रचंड मोठा प्रभाव आहेच. वारकरी संप्रदायाचा आहे. संत यामध्ये सहभागी होतात, अनेक पालख्या सहभागी होतात आणि सगळी लोक समाजामध्ये खूप उत्तम असं समाज जागृतीचं काम करत असतात. समाजामध्ये आपण बघितलं वारी कुठल्या धर्माची नाही आहे, ती सर्व धर्माची वारी आहे. प्रत्येक धर्माचा माणूस त्या वारीमध्ये सहभागी होतो. प्रत्येकाचं धर्म वेगळा असेल, प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगळं असेल किंवा प्रत्येकाचा मी म्हणेन की पूजा करण्याचं पद्धत वेगळी असेल, पूजा वेगवेगळ्या याचे करत असतील. पण वारीत आल्यानंतर हे सगळं विसरलं जातं आणि वारीत जेव्हा लोक सहभागी होतात तेव्हा बाकी सगळं सोडून विठुरायाच्या माऊलीच्या आणि तुकाराम महाराजांच्या जयघोषामध्ये ही लोक असतात आणि हे सगळं विसरून जातात. एक एकोपा, सामाजिक एकोप्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हटलं तर आपले आषाढीची वारी आणि पंढरीला जाताना सगळ्याच वाऱ्या, हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. वाहतूक कोंडीचा मगाशी तुम्ही एक मुद्दा सांगितला की त्याची व्यवस्था केली आहे. मुळात पंढरपूर शहरात सोलापूरच्या दिशेने येणारा असेल किंवा आपल्या सातारा जिल्ह्यातनं सांगोला मार्गे येणारा वाहतूक असेल किंवा इकडून कराड मार्गे येणारा वाहतूक असेल, पुण्यावरून येणारी वाहतूक असेल, तर ही वाहनं साधारणतः कुठे थांबवली जातील आणि शहरात कुठपासून पुढे ती वाहनं नेता येणार नाहीत असं नियोजन केलं आहे? नाही, मुळातच यावर्षी सुदैवानं मी माननीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देईन, गडकरी साहेबांना, मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन की आपण बघितलं असेल सगळे वारी मार्ग भव्य दिव्य असे केलेले आहेत. म्हणजे ते वारी मार्ग बघितल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटेल अशा पद्धतीचं वारी मार्ग तयार केलेले आहेत. त्यामुळे पूर्वी वाहतुकीची जी कोंडी व्हायची, एकाच मार्गानं तिथूनच वाहन जायचं, तिथूनच वारी जायची आणि ही सगळी जी परिस्थिती गंभीर व्हायची, आता एका बाजूनं वारीत चालणारी वारकरी जेव्हा चालतात तेव्हा दुसऱ्या बाजूनं वाहनासाठी व्यवस्था असणारा रोड आता आहे. आणि खास करून ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदयांच्या सूचना तातडीनं होत्या की जे जे पर्यायी मार्ग आहेत, जे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग आपण असतात, कारण जेव्हा वारी चालत जाते, पालख्या जेव्हा जातात, प्रचंड मोठा जनसमुदाय असतो, तेव्हा वाहनाने अडथळा होऊ नये म्हणून पर्यायी मार्ग त्याला केलेले असतात. यावेळी जवळजवळ आम्ही 17 पर्यायी मार्ग आम्ही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून तातडीनं मंजूर केले आणि त्याची कामही चालू झालेली आहे. त्यामुळे पावसानं झालेलं डॅमेज पण आपण काढलंय त्या यावर्षी आणि त्यामुळे अशी वाहतूक कोंडी कुठं होणार नाही. आणि आपण बघतो वाखरीच्या पालखी तळापासून जेव्हा आपण पुढं जातो तेव्हा शहरामध्ये खूप मोठे पार्किंगचे स्थळ आपण निर्माण केले सगळ्या रस्त्यावर. अगदी म्हणजे साताराकडून येणारा रोड असेल, मंगळवेढ्याकडून येणारा असेल, नाशिककडून येणारा असेल किंवा पुण्याकडून येणारा असेल, या सगळ्या ठिकाणी आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आणि कुठंपर्यंत गाड्या पोचल्या पाहिजेत आणि कुठून वारकऱ्यांना जाऊन चालत जाऊन इजी दर्शन घेता येईल अशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे खूप मोठं आणि हे सगळे पार्किंगचे तळ आहेत ना. यावर्षी पाऊस मोठा पडतोय पण आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यात चंद्रभागेच्या ठिकाणी लाखो वारकरी सकाळी सकाळी म्हणजे आषाढीला तर स्नानासाठी येतातच, पण जे आषाढीला थांबत नाहीत किंवा आधीच येऊन जातात, तर चंद्रभागेचं पात्र स्वच्छ राहावं आणि तिथली स्वच्छता कायम राहावी सगळ्या घाटांवरती, तर तिथे काय सूचना आपण दिलेल्या आहेत? नाही, आता यावर्षी तर आपण बघितलं की मी जेव्हा वाळवंटाची पाहणी केली तेव्हा वाळवंटावर झालेलं जे अतिक्रमण होतं 30-35% होतं. म्हणजे तिथं मातीचे ढिगारे बाकी. यावर्षी क्लीन वाळवंट केलंय. बरं. सगळं तिथलं जे अडगळ होती, काही ढिगारे पडलेले होते, काही बाकीचे प्रॉब्लेम्स होते, ते सगळं साफ केलंय. यावर्षी आम्ही केलं की वाळवंटात लाखो भाविक येतात तेव्हा स्नान करतात, प्रचंड अडचणी असतात. अशा परिस्थितीमध्ये आम्ही यावर्षी तिथली जी व्यवस्था आहे स्वच्छतेची ती स्वतंत्र व्यवस्था लावलेली आहे. बरं. हे त्या ठिकाणची. मग त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनींच्यासाठी चेंजिंग रूम पण आपण करतोय, बाकी शौचालयाची व्यवस्था करतोय, बाकी कुठली अडचण येणार नाही असे सुरक्षेची व्यवस्था करतोय. आणि त्यामुळं या सगळ्या पोलीस खात्यांच्याकडून सुद्धा आम्ही
त्यावेळी नेटवर्क जाम होतं, पण त्याची व्यवस्था आपण यावर्षी करतोय की नेटवर्क त्या ठिकाणी जाम होणार नाही. झालं तर ज्या व्यवस्था आहेत, आपत्कालीन व्यवस्था आहेत, त्यांचा नेटवर्क तुटणार नाही, त्यांचा कॉन्टॅक्ट तुटणार नाही आणि अशा प्रसंगी सगळे लोक एकत्र येऊन अशा प्रसंगात काम करतील अशी व्यवस्था यावर्षी केलेली आहे. पोलीस खातं असेल, कलेक्टर असतील, COs असतील, बाकी बांधकाम विभागाचे सगळे अधिकारी असतील, हे सगळ्यांचं कोऑर्डिनेशन ठेवून आणि खास करून आरोग्य विभागाचं या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन ठेवून ह्या यंत्रणा वारी कालखंडामध्ये व्यवस्थित चालल्या पाहिजेत यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आपण बघितलं, आढावा घेतलेला आहे आणि सातत्यानं आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा मुख्यमंत्री मोदयांचं वारीच्या व्यवस्थेसंदर्भात विचारणा असते आणि त्याचं ते बारकाईनं नियोजन बघत असतात. म्हणजे आम्हाला VIP दर्शनाचा विषय मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिल्या की आता VIP दर्शन बंद करू. बरोबर. हां, आणि आता तिथलं पार्किंग जे आहे त्याचे तापे जातात तेही बंद करू. म्हणजे मी धन्यवाद देईन मुख्यमंत्री महोदयांना की त्यांनी बारकाईनं या संदर्भात नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कुठला निधी कमी नाही पडू दिला. एका बाजूला पालकमंत्री तर आहेच, दुसऱ्या बाजूला ग्रामविकास खात्याचा विषय आहे आणि सांगताना मला याविषयी आनंद होईल की आम्ही हे काम करत असताना अगदी पारदर्शक आणि काटेकोरपणे केलं. चालू वर्षी शौचालयाच्या टेंडरमध्येच आमचे 10 कोटी वाचले आणि ती वाचलेली रक्कम वारकऱ्याच्या सेवेसाठी वापरायचा निर्णय आम्ही घेतला. योग्य पद्धतीने नियोजन करून तुम्ही ते हाताळलेलं आहे. म्हणजे यावर्षी जे खूप आजही पाऊस पडतोय, पूर्वी पाऊस पडला यावर्षी, आम्ही मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र आम्ही उभे करतोय. बरं. हां, आणि पहिला प्रयोग आहे. म्हणजे मी जर्मन अँगर उभे करतोय. त्या ठिकाणी जे वारकरी दिंडीसोबत चालतात त्यांची व्यवस्था असते, पण जो कॉमन वारकरी चालतो त्याची व्यवस्था अशी नसते. मग तो रस्त्यावर झोपतो, झाडाखाली झोपतो आणि कुठं झोपतो आणि पाऊस आला तर त्यांची व्यवस्था खूप अडचणीची होते. अशा सगळ्या वारकऱ्यांसाठी आम्ही 42 निवारा केंद्र केले. अरे वा. ते पंढरपूर शहराच्या परिसरात. पंढरपूर नाही, सगळ्या पालखीत बरोबर. तुकाराम महाराजांची पालखी असेल, अगदी ज्ञानोबारायांची तर आहेच आहे, त्या पालखी मार्गावर आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा देत असताना महिलांसाठी शौचालय, महिलांसाठी स्नानगृह पहिल्यांदा आम्ही प्रयोग केला आहे. महिलांसाठी चांगली स्नानगृह पण आम्ही या ठिकाणी करतोय. जे वारकरी वयस्कर आहेत, ज्यांना खूप चालून त्रास झालेला आहे, ज्यांच्या पाय दुखत आहेत, अशा लोकांसाठी त्याच निवारा सेंटरमध्ये आम्ही जवळजवळ 200 मशीन्स आम्ही बसवलेल्या आहेत प्रत्येक निवारा याच्यात सेंटरमध्ये आणि त्या ठिकाणी ते वारकरी चेअरवर बसतील, त्यांचे पायाचं मसाज करून दिलं जाईल आणि बाकी तिथंच मेडिकलची व्यवस्था आहे, डॉक्टर तिथं राहतील. या सगळ्या व्यवस्था यावेळी आपण पाहाल, म्हणजे जेव्हा आपण बघाल तेव्हा आज मी सांगेन, पण आपण जेव्हा प्रत्यक्षात त्या वारीचा अनुभव घ्याल तेव्हा कुठल्याही वारकऱ्याला किंवा कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्या मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र आम्ही त्या ठिकाणी काढलंय आणि या वारकऱ्यांची जास्तीत जास्त सोय कशी करता येईल याचा प्रयत्न केलाय. म्हणजे इव्हन याच्यामध्ये झोपणारा वारकरी जरी झोपले, सगळे मिळून असे झोपले तरी 8-8, 7-7, 8-8, 10-10 हजार लोक एका ठिकाणी झोपतील अशी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे अतिशय चांगला उपक्रम या निमित्ताने यावर्षी पाहायला मिळेल वारीमध्ये. जसं तुम्ही आता म्हणालात की वारीमध्ये सुरुवातीला तुम्ही म्हणालात की सर्व धर्म समभावाचे लोक इकडे एकत्र येतात. वारीमधनं एक प्रकारे संदेश हा एकतेचा जातो. आम्ही सगळे एक आहोत, आमचा देव पण एकच आहे, हा जो संदेश जातो आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यातनं अंधश्रद्धा नाही तर श्रद्धेवरती विश्वास ठेवून चालणारा वारकरी असतो. तर त्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात, तर हा संदेश तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला कसा सांगता येईल की वारीत का चालवलं पाहिजे आणि वारीतनं काय घेऊन जायला पाहिजे? सगळ्यांना मी एवढंच सांगेन की वारीमध्ये आल्याशिवाय तो भक्तिभावाचा रंगच कळत नाही. म्हणजे एकदा आपण वारीमध्ये चाललो आणि त्या ठिकाणी आलेले लोक, वेगवेगळ्या प्रकारची लोक, वेगवेगळ्या धर्माची लोक, वेगवेगळ्या प्रोफेशनची लोक, म्हणजे मी तर बघतो की किती मोठा उद्योजक असेल तर त्याला खूप मोठा आनंद असतो की वारीत तो 8-8 दिवस चालतो, 4-4 दिवस चालतो. एक श्रद्धा सगळ्यांची असते. या सगळ्या जीवनात, आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठं शांती मिळेल याचा शोध घेतला तर मी सांगेन की वारीत शांती मिळेल. वारीत चालल्यानंतर जो मनाला समाधान मिळतं, जो शांती मिळते आणि त्यातून एकत्र आल्यानंतर जो एकतेचा संदेश असतो की सगळे एकत्र बसतात. वारीमध्ये दुपारी विसावा चालला तर त्या ठिकाणी फराळाची व्यवस्था असते, सगळेजण एकत्र येऊन त्या ठिकाणी करतात आणि सगळे भक्तिभावात तल्लीन झालेले लोक असतात. त्यांना काही जगाचं देणं घेणं नसते. बरोबर आहे. सगळे टाळ मृदुंग सगळे घेऊन असे तल्लीन झालेले असतात की या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण वारीत गेल्याचा तो अनुभवच वेगळा असतो.
आपण जरी गेलो इव्हन की असा किंवा किती नास्तिक माणूस गेला तो वारीत गेल्यावर तो टाळ वाजवायला लागतो आणि त्या नादामध्ये तो हे होईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे खूप मोठा सामाजिक एकतेचा संदेश जातो. यातून खूप लोक मनशांती पण घेऊन जातात. बरोबर आहे या सगळ्या परिस्थितीतनं. त्यामुळे याचा अनुभव एकदा वारीचा घ्यावाच सगळ्यांनी. अगदी खरं आहे. तर याच्यात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तुम्ही या वारकरी संप्रदाय आणि वारी आषाढी वारी सोहळा ह्याची काय एक वेगळी वैशिष्ट्य सांगू शकाल की या निमित्तानं काय आपल्याला तिथे वारीमध्ये पंढरपूरचं एक प्रतीक म्हणून ही गोष्टी आहे, या गोष्टी आहेत, त्याच्यात तुम्हाला पाहिलं पाहिजे. महत्वाचं ना, वारी एक ज्या वारीच्या रूढी आहेत, परंपरा आहेत आणि त्या अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. इवन पालखीवाले जे आहेत ना, म्हणजे दिंडीवाले, त्यांचा जो ठरलेला रूट असेल, ठरलेला कार्यक्रम असेल, ठरलेलं जे आहे त्याच्यात बिलकुल चेंज होत नाही. मग आपण किती व्यवस्था हे करायचा प्रयत्न केला तरी पंढरपूर शहरामध्ये आपण बघता की आलेल्या प्रत्येक माणसाचं, नागरिकाचं स्वागत करण्यासाठी पंढरपूर सज्ज आहे. बरोबर. तिथं बाकी काही नसते, समाज हा विषयच नाही राहत आहे. आणि यावेळी आम्ही पंढरपूर अगदी सजलेलं पंढरपूर बघायला, आता वारीचं स्वागत करताना सजलेलं पंढरपूर आपण बघाल. यावेळी आम्ही आणखीन काही निर्णय घेतलेले, असे खूप निर्णय झालेत वारीच्या संदर्भातले, पण अनेक निर्णय आम्ही घेतला. पण वारीचा आपण बघितलं असेल की वैशिष्ट्य तर खूप आहेत. म्हणजे आपण वाळवंटात दुसरा कुठला कार्यक्रम घेतला तरी ते होऊ शकत नाही. त्या ठिकाणी जे वारकरी असतात ते भजनात तल्लीन असतात, त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी चालू असतात. म्हणजे जगात काय चाललंय याचा त्यांच्याशी काही देणं घेणं नसते. भक्तीत तल्लीन झालेला, भजनात तल्लीन झालेला, नामस्मरणात तल्लीन झालेला वारकरी आणि भक्त आपण बघाल. आणि या पालखीची व्यवस्था करणारी माणसं, त्यांच्याही डोक्यात दुसरं काय नसते, बस पालखीच्या सगळ्या व्यवस्था व्यवस्थित व्हाव्यात याची व्यवस्था सगळेजण करत असतात. आम्ही बघतो दिंडी चालक असतात. ह्या 2 पालख्या तर मोठ्या झाल्या, 10 पालख्या तर मोठ्या, पण प्रत्येक गावागावातनं, भागाभागातनं छोट्या छोट्या पालख्या येतात. त्यांची संख्या खूप मोठी आहे. म्हणजे काही छोटी संख्या नाही आहे. हजारो दिंड्या त्या ठिकाणी येतात आणि त्या दिंडीसोबत येणारे जे वारकरी असतात ते आपण बघा की म्हणजे आपल्याला सुरुवातीला वाटायचं की रिटायरमेंट नंतर लोक वारीत चालतात असा एक समज होता, पण बिलकुल नाही. आता आपण तरुण मुलं पण 15 वर्षाची मुलं, 20 वर्षाची मुलं डॉक्टर्स नेतात आणि त्या वारीमध्ये चालण्याचा आनंद घेतात. म्हणजे एक वेगळा अनुभव असतो. लोक जेव्हा सगळं सोबत आहे, जेव्हा लोक शांती शोधतात, सुख शोधतात, ते कुठं शोधायचं, ते वारीत शोधायचं, असा विषय. याच्यात आता जसं प्रशासन काम करत आहे, तर प्रशासनाच्या बरोबर तुम्ही काही NGOs किंवा तिथली काही स्थानिक तरुणांची मंडळं असतील, तर यांचाही काही सहभाग मदतीसाठी म्हणून असं काही आपण केलाय का? याच्यामध्ये कुणाला तुम्ही भाग घ्या म्हणायची वेळच येत नाही. मी पहिला विषय की आम्ही तर करतोयच, म्हणजे प्रशासन म्हणून आम्ही प्रशासनासोबत शासन हे सगळे कामं करतंय. ज्या ज्या ठिकाणी ज्या व्यवस्था उभ्या करण्यासाठी ज्या NGOs लागतील, ज्या सहकारी संस्था लागतील किंवा जी मंडळं लागतील, ती सगळी काम करताय. पण मला सांगायला आनंद याचा आहे की इथं आम्हाला ही सेवा करायची आहे म्हणून सांगणारे अधिकारी आणि कर्मचारी आपण या वारीच्या कालखंडात बघतो. स्वतःला सेवा करता येते म्हणून 8 तासाची ड्युटी 16 तास करणारा कर्मचारी आपण पाहतो या ठिकाणी. त्यामुळं अनेक NGOs याच्यामध्ये सहभागी होतात. स्वच्छतेच्या कामामध्ये, मेडिसिन लोकांना पुरवण्यासाठी, आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी 150 डॉक्टर, 200 डॉक्टर न सांगता सहभागी, न सांगता, म्हणजे काहीच नाही आहे. म्हणजे आम्ही 300 डॉक्टर आहेत, सरपंच आहेत, त्यात असे अनेक लोक आहेत. आता वारीच्या पाठीमागून स्वच्छ करणारी एक टीम असते, काही संबंध नाही कोणाचा, पण ती स्वच्छ करत येते. ते त्यांचं काम ते करत असतात. कुठली जबाबदारी आपल्यावर कुणी दिली असं अजिबातच नाही. ही जबाबदारी आपली समजून काम करतात. खरं, वारीतला प्रत्येक जण ती जबाबदारी माझी म्हणूनच. हा अनुभव कुठंच येऊ शकत नाही जगात. हा अनुभव फक्त आमच्या या वारीतच येऊ शकतो, या आषाढीच्या उत्सवातच येऊ शकतो. याच्यात जसं लाखो लोक येतात, असा एक समज कायम आहे की पाऊस आधी झाला तर वारीची संख्या वाढते, असं नेहमी म्हटलं जातं. वारकऱ्यांची संख्या वाढते कारण पेरणी होते किंवा पेरणी झाल्यानंतर उगवण होईपर्यंत वारी करून येऊ, असा एक वारकऱ्यांमधला समज असतो. तर हे संख्या आणि आषाढीच्या दिवशी त्याच दिवशी येऊन दर्शन घेऊन परत जाणारी संख्या, हे पाहता आपण STची व्यवस्था सगळीकडून कशी केली आहे आणि ती मॅनेजमेंट ज्याच्या की वारकरी आला आणि तो परत सुखरूप आपल्या घरी जाईल, याच्यासाठीचं व्यवस्थापन कसं? बिलकुल याचं व्यवस्थापन तर करायच लागतं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे चालू वर्षी खूप चांगला पाऊस झालेला आहे, तेव्हा प्रशासनापासून अगदी दिंडी चालकांच्या पासून
हे सगळी जी लोक सांगतात की आता खूप मोठ्या संख्येनं वारकरी येतील, हो कारण पाऊस चांगला झाला की शेतकरी सुखी असतो आणि पेरणी करून पुढे चाललेला असतो. आणि तेव्हा आपण बघितलं की ह्याची व्यवस्था करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी असते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याही सूचना दिलेल्या, जवळजवळ 5,000 बसेसची व्यवस्था या निमित्तानं केलेली आहे. आणि त्यातून वारकऱ्यांना टोल माफी आहे, खाजगी वाहनं जातात त्यांची व्यवस्था आहे, पर्यायी रोड केलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतात. काही सेवाभावी संस्था बसेस पाठवतात, बरं. काही सेवाभावी संस्था दिंडीसोबत गाड्या देतात त्या लोकांना जायला. म्हणजे असं अनेक ठिकाणाहून ह्या गोष्टी होत असतात. एकटी व्यवस्था, शासन म्हणून एकटी व्यवस्था नाही करू शकत या गोष्टीची. त्यामुळे याला शासन तर करतं. मुख्यमंत्री महोदयांचा आग्रह तर कायम राहतो की या सगळ्या व्यवस्था आपण उभ्या करायच्याच आहेत आणि या सेवा आपल्याला द्यायच्याच आहेत. पण ह्या सेवा देत असताना सेवाभावी संस्था, सेवाभावी मंडळ ही याच्यामध्ये सहभागी होऊन बरोबर या सगळ्या व्यवस्था उभ्या करतात. अनेक बसेस म्हणजे खाजगी संस्थाही देत असतात. याचा एक वेगळा अनुभव या सगळ्या वारीच्या कालखंडामध्ये असतो. त्यामुळे यावर्षी खूप चांगलं नियोजन परिवहन विभागाकडून केलेलं आहे. बसेसची व्यवस्था आहे, आरोग्य विभागाकडून केलेलं आहे, डॉक्टरची व्यवस्था आहे. आम्ही यावर्षी तर आम्ही वारकऱ्यांसाठी सगळ्या सुविधा द्यायचा प्रयत्न केला आहे. आता वारकऱ्यांना जात असताना मोबाईल कुठे चार्ज करा, आम्ही मोबाईल चार्जिंगच्या व्हॅन पण त्याच्यामध्ये ठेवल्या. अरे वा, ती खूप मोठी समस्या असते वारीमध्ये. हां, आता कुठं मोबाईल चार्ज करायचा, आम्ही ती समस्या सोडवायचा प्रयत्न करतोय. त्यासोबत आम्ही आता औषधं देऊन देणारी बाईक ॲम्ब्युलन्स आम्ही केली. पण यावेळी आम्ही काय केलंय की आम्ही फिरतं मेडिकल पण तयार केलंय. म्हणजे ज्या ठिकाणी वारकरी सेवा केंद्र आमचं तिथं आहे त्या ठिकाणी मेडिकल तिथं असेल. बरं. त्याशिवाय तपासणीचे डॉक्टर्स तिथंच असतील. डॉक्टर तपासतील, लागतील ते औषध तिथून मोफत मिळतील आणि तुम्ही पुढे जाऊ शकेल वारकरी. त्यामुळे असे जवळजवळ 8 मेडिकल आम्ही तयार केलेले आहे. अरे वा, म्हणजे जसं आपलं दुकान असतं तसंच सेम, तिथं जे औषध लागेल ते तुम्हाला मिळेल, अशी व्यवस्था आम्ही चालू वर्षी केली. मस्त. म्हणजे एक वेगळा या वेळेला वारीतला अनुभव लोकांना घेता येईल. बिलकुल बिलकुल घेता येईल. आणि याच्याबरोबर आता सध्याचं युग सगळं डिजिटल टेक्नॉलॉजीकडे वळणारे युग आहे. तर डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून वारीमध्ये सर्वदूर पोहोचण्याकरता आपण काही वेगळं नियोजन केलंय का? बिलकुल. यावेळी तर ड्रोनचा वापर तर आहेच, पण AI टेक्नॉलॉजीचा वापर यावर्षी आपण वारीच्या गर्दीच्या कंट्रोलसाठी करतो. मुख्यमंत्री महोदयांनी बिलकुल सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे ड्रोननं तर सगळ्या वारीवर नजर तर ठेवतो आपण. बरं. AI टेक्नॉलॉजीचा वापर करून वाहतुकीवर आणि या सगळ्या व्यवस्थेवर नियंत्रण करण्याचं काम चालू वर्षी या निमित्तानं प्रशासन करते. आणि एक वेगळी वारी आपल्याला यावर्षी बघायला नक्की मिळेल. म्हणजे चंद्रभागेपासून सगळ्या ठिकाणी. बरोबर. चंद्रभागेत सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीनं आपण सगळ्या बोट चालकांना यावेळी अगदी डिसिप्लिननं सांगितलंय की जो बोट चालक आहे त्याचं लायसन, बोटचं लायसन, त्यासोबत जे त्या बोटीतने जाणारे वारकरी आमचे आहेत त्या सगळ्यांना लाईफ जॅकेट प्रशासन देणार आहे. अरे वा, याची व्यवस्था आम्ही केली. कुठं एखादी दुर्घटना घडू नये, कुठं काय करू नये. त्यामुळे त्यांना स्ट्रिक्ट सूचना आहेत. त्या बोटीत किती लोक बसणार आहेत, त्याचा ड्रायव्हर कोण आहे हे बोटीवर लिहिलेलं असेल, ते मोबाईल नंबर सुद्धा असेल, त्या बोटीची क्षमता किती आहे हे त्याच्यावर लिहिलं जाईल. मग त्या क्षमतेपेक्षा अधिकचा माणसं त्याच्यात बसली नाही पाहिजेत किंवा त्यामुळे दुर्घटना होईल असं काही घडलं नाही पाहिजे, याची व्यवस्था आपण चालू वर्षी केलेली आहे. वारीतले आपण वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या की वारी पुढे पुढे जात असताना जसं तुम्ही वेगवेगळे मुद्दे सांगितले की वैद्यकीय सुविधा आहे, त्यानंतर पाण्याची सुविधा पण उत्तम पद्धतीने दिली गेलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीमध्ये सुरक्षा कशी पुरवली जाते की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येतात, मग त्या ह्याच्यात आपण सुरक्षा कशी देतोय आणि त्या वारकऱ्याची सुरक्षा कायम राहिली पाहिजे म्हणून काय पावलं आपण उचललेली आहे? सुरक्षेची व्यवस्था पोलीस प्रशासन बाकी सगळ्या व्यवस्था उभ्या करतच असतं. पण एवढ्या मोठ्या संख्येनं जेव्हा लोक येतात तेव्हा मुळातच वारकरी खूप डिसिप्लिन असतो. गर्दीचा माहोल कुठे येतो जेव्हा रिंगण चालू होतं, जेव्हा अशा काही घटना असतात त्या ठिकाणी एकदम गर्दी होते की त्या ठिकाणी काय करता येईल. म्हणजे मी सांगितलं, ज्या ज्या ठिकाणी पाठीमागच्या वर्षी गर्दी झाली, ज्या ज्या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स निर्माण होतील असं प्रशासनाला वाटलं, त्यावर यावर्षी आम्ही मार्ग शोधला आहे. यावर्षी मार्ग शोधला तर नामदेव पायरीजवळ गर्दी नाही झाली पाहिजे, ही सगळी पोलीस प्रशासनाची व्यवस्था या ठिकाणी काम करत असते. सेवाभावी संस्थाही या ठिकाणी प्रोटेक्शनचं काम करत असतात आणि दिंड्या आपापली काळजी घेतात. म्हणजे दिंड्यांच्या बैठका झालेल्या आहेत, त्याचप्रमाणे दिंडी चालकांच्या बैठका झालेल्या आहेत. प्रशासनासोबत ज्या जे घटक या सगळ्या गोष्टीला असतात ते त्या ठिकाणी त्यांच्यासोबत बैठका झालेल्या आहेत. रिंगण सोहळा होतो त्या ठिकाणी आपले जे पालखी मार्ग जो आहे, पालखी चालक आहेत त्यांच्यासोबतही चर्चा झालेली आहे. तिथं काय अडचणी आल्या
त्यासाठी कशी पोलीस व्यवस्था लावता येईल, कसं सुरक्षा देता येईल, या सगळ्या व्यवस्था यावर्षी आम्ही प्रयत्न केलेला आहे. मुख्यमंत्री महोदयाच्या सूचना आहेत की यावर्षी सगळं बेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बिलकुल. याच्यात आता वारीच्या दिवशी असा काही वेगळा विचार पालकमंत्री म्हणून तुम्ही केला आहे का की स्थानिक जी लोकं असतील त्यांना काही वेगळ्या रोजगाराच्या संधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो का? कोण एखादा स्टॉल लावला, कोणी काय केलं, असं काही प्रशासनाने त्यांना संधी म्हणून काही दालनं अशी खुली केली आहेत? अशा सगळ्या ज्या लोकांना जे व्यवसाय करणं अपेक्षित आहे त्या लोकांना प्रशासन तर नक्की मदत करतं. शेवटी वारकऱ्यांना ह्या व्यवस्था उभ्या करून दिल्याच पाहिजेत, आलेल्या लोकांना ह्या व्यवस्था उभ्या करून दिल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही स्थानिक लोकांना त्यांच्या व्यवसाय कुठला परिणाम होऊ देणार नाही. त्यांना पासेस दिलेले आहेत, स्थानिक गाड्या आहेत त्यांना पासेस दिलेले आहेत. प्रशासनानं युद्ध पातळीवर सगळ्याचा सर्वे केलेला आहे आणि सगळ्यांना पासेस देत आहे प्रशासन की स्थानिक लोकांना त्रास होऊ नये, त्यांच्या व्यवसायाला त्रास होऊ नये, त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालावा. आणि वारी हे फक्त दर्शन आणि भक्तिभाव एवढ्यापासून आहे. ह्या वारीतनं प्रचंड मोठे व्यवसाय निर्माण होतात, अनेकांच्या हाताला काम मिळतं. अगदी पुण्यापासून बघितलं, अगदी नाशिकपासून बघितलं, नगरपासून बघितलं, या सगळ्या बाजून आपण बघितलं ना तर सगळ्या ठिकाणी काही स्टॉल्स लागलेले असतात, काही फ्रुट्सचे असतात, काही नाश्त्याचे असतात, रेनकोटचे असतात, काही छत्रीचे असतात, काय असतात. ह्या सगळ्या सुविधा जेव्हा उभ्या करण्यासाठी केल्या जातात ह्या सगळ्या लोकांच्या हाताला काम मिळत असतं. त्यातून खूप मोठा फायनान्शियल टर्नओव्हर पण खूप मोठा या निमित्तानं होत असतो. बरोबर. सगळ्या बाजूनं याचा बेनिफिट होत असतो. आणि मी सांगतो या वारी आता फक्त देश स्तरावर राहिली नाही आहे, ती जगभरात पोहोचली, जगभरात पोचलेली वारी आहे. आणि जगभरातून भाविक येतात आणि जगभरातून ऑनलाईन पण वारी लोक बघत असतात. सर्च आता बघितलं, आता सगळ्यात जास्त सर्च काय होत असेल तर आमची वारी होते. त्यामुळे आता वारीचा दिवस यायच्या आधी महिना 2 महिने माहोल तयारच होत असतो. शेवटी जाता आता महाराष्ट्रातले सगळे वारकरी असतील किंवा तरुण मंडळी असतील यांना काय संदेश देऊ इच्छित आहे की वारीत या आणि वारी कशी अनुभवा? नाही, माझं महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना, खास करून युवकांना आणि ज्यांनी आजपर्यंत वारीचा अनुभव घेतला नाही अशांना, जे घेतात ते तर पुन्हा येतात, पण ज्यांनी घेतला नाही अशाही लोकांसाठी खूप महत्त्वाचा माझं म्हणणं आहे की आपण या वारीमध्ये या, एकदा वारीचा अनुभव घ्या, इथल्या एकतेचा, इथल्या भक्तिभावाचा एकदा अनुभव घ्या आणि यातून खूप आपण शिकून जाल. माझ्यासारखा एक मुलगा, मी सांगतो एक गोष्ट सांगेन की मी लहान होतो, पालखीच्या दर्शनाला 2-3 वेळा गेलो, मला कधीच दर्शन झालं नाही, धक्के खाऊनच माघारी आलो. त्यावेळेची परिस्थिती तशी. बरोबर आहे. पण एकदा ज्ञानोबारायाच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी धडपडणारा एक युवक आज त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे आणि त्या पालखीची नियोजनाची व्यवस्था, म्हणजे या वारीच्या सोहळ्याच्या नियोजनाची जबाबदारी आज काही अंशी माझ्यावर आहे. सगळ्या यंत्रणा करतात पण काही अंशी माझ्यावर आहे. याच्यासारखा भाग्याचं काय असू शकतं आपल्या आयुष्यामध्ये. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद या निमित्तानं देईन की एक सामान्य घरातला पोरगा आपण ग्रामविकास खात्याचा मंत्री झाला आणि विठुरायाच्या नगरीचा पालकमंत्री झाला. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची आज व्यवस्था करण्याची जबाबदारी, याच्यामध्ये झोकून देऊन काम करण्याची जबाबदारी आज आपल्यावर आली. म्हणून आपण बघता अनेक लोक म्हणतात अरे पालकमंत्री दुसऱ्या दिवशी पंढरपूरमध्ये आहे, दुसऱ्या दिवशी वारीच्या पालखी याला आहे. कारण मी बघितलेलं आहे या सगळ्या गोष्टी. यामुळं जेवढं आपल्याला वारकऱ्यांसाठी करता येईल, चांगलं करता येईल तेवढं करायचा प्रयत्न आहे. म्हणजे आपण बघितलं की यावर्षीची वारी ही नियोजनाच्या दृष्टीने खूप वेगळी असेल. त्यामुळे वारीत गेल्यानंतर तुम्हाला सुविधा तर मिळतील, पण वेगळ्या पद्धतीनं वारीचं नियोजन काय असेल याचा अनुभव देखील तुम्हाला या वारीत चालताना या सोहळ्याच्या दरम्यान घेता येईल. यापुढेही हे शाश्वत नियोजन कसं असेल याची दीर्घकालीन उपाययोजना देखील शासनाने तयार करून ठेवली आहे. ही सगळी माहिती आत्ता आपण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजींकडून ऐकली. या कार्यक्रमात इथंच थांबूया. जयकुमारजी, तुम्ही आलात, सहभागी झालात, त्यामुळे तुमचे मनापासून आभार. नमस्कार. म्हणजे आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमात नव्या मान्यवरांसह आणि नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.